नमस्कार. बघा ना, भाविताईंनी कमेंट केली इंस्टाला आणि प्रतीक्षाताईंनी कमेंट केली यूट्यूबला, पण दोघांची कमेंट एकच, म्हणे काय तर दम आलू करा. तसे तर दम आलूचे खूप प्रकार आहे बरं का. हैदराबादी दम आलू आहे, पंजाबी दम आलू आहे, पण आज आपण करणार आहोत शाही दम आलू. तुम्हाला खूप खूप दोघांना धन्यवाद का तुमच्या कमेंटमुळे मला एवढी छान रेसिपी करायला मिळत आहे. शाही दम आलू तर मग शाही अंदाजातच करू ना. चला तर मग रेसिपी सुरू करू. इथं मी छोटे छोटे बटाटे घेतलेले उकळून आणि आता ते शिलून घेऊ. आता हे बटाटे आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचे अगदी गोल्डन कलर येईपर्यंत. हे बघा गोल्डन कलर आला आहे. आता ते बटाटे काढून आपण त्याच्यात कांदे, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, टोमॅटो परतवून घेऊ. परतवून झाल्यानंतर आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यात काजू, मगजबी, सूर्यफुलबी आणि त्याच्यात भोपळ्याच्या बिया टाकून छान असं मिश्रण तयार करून घेऊ. आता त्याच तेलात बटर, गावरान तूप, काही खडे मसाले, हिंग आणि हळदी सोबत फोडणी घालून आपण तयार केलेलं मिश्रण म्हणजेच आपली ग्रेव्ही छान परतवून घेऊ. त्यानंतर एका वाटीत दही घेऊन त्यात जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर, मिरची पावडर, सब्जी मसाला, किचन किंग मसाला, मग आपण छान असे दही फेटून घेऊया आणि ते दहीचं मिश्रण ग्रेव्ही मध्ये टाकून तेल सुटीपर्यंत परतवून घेऊ. आता काय आपण टाकू त्याच्यात फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी. आता आपण त्याच्यात टाकू परतवलेले बटाटे आणि हो, चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. आता आपण करू दमची तयारी. सिल्वर फॉइल पॅक करून एका तव्यावर कढई ठेवून कमीत कमी 10 मिनिटं आपण दम लावून घेऊ. मग काय झाली ना प्रतीक्षाताईं भाविताईंची फरमाईश पूर्ण. शाही दम आलू आहे, मग शाही अंदाजातच फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर टाकायला विसरू नका.